नमस्कार आपल्या सर्वांना. वेलकम टू इन्फोगॉड स्वामी चॅनल. श्री स्वामी समर्थ. 15 एप्रिल 2026 ला आहे आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी. चैत्र वद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराज यांनी आपला संपूर्ण कार्यकाल संपवला व श्री क्षेत्र अक्कलकोट येथे त्यांनी संजीवन समाधी घेतली व या वर्षी त्यांची स्वामी पुण्यतिथी जी आहे ती 15 एप्रिल 2026 ला आलेली आहे. त्यानिमित्त आपण एक साधी पण अत्यंत प्रभावी अशी उपासना आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी अर्पण करणार आहोत. ही उपासना काय आहे तर ही उपासना आहे श्री स्वामी दत्तावधूत यांनी लिहिलेलं श्री स्वामी समर्थ सप्तशती ह्या ग्रंथाचे पठण व वाचन. हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ सप्तशती हा अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे. यामध्ये एकूण 700 ओव्या आहेत. एकूण 10 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये 70 ओव्या आहेत. अशा 10 अध्यायांमध्ये प्रत्येकी 70 अशा एकूण 700 ओव्या आहेत. याचे पठण आपण दररोज 7 दिवस करायचे आहे. म्हणजे 9 एप्रिल 2026 पासून ते 15 एप्रिल 2026 पर्यंत आपण 7 दिवस दररोज श्री स्वामी समर्थ सप्तशती हा संपूर्ण ग्रंथ 1 ते 10 अध्याय वाचून काढणार आहोत. म्हणजे 9 एप्रिल 2026 पासून 15 एप्रिल 2026 पर्यंत श्री स्वामी समर्थ सप्तशती याचे एकूण 7 पारायण तुमचे होतील. म्हणजे यामध्ये एकूण जे 10 अध्याय आहेत ते दररोज तुम्हाला पहिल्या अध्यायापासून 10व्या अध्यायापर्यंत वाचायचे आहेत. म्हणजे हा श्री स्वामी समर्थ सप्तशती हा ग्रंथ संपूर्ण 7 दिवस तुम्हाला वाचायचा आहे. याचे एकूण 7 पारायण तुम्हाला करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ सप्तशती हा अत्यंत प्रभावी असा ग्रंथ आहे. हा पितृदोष निवारणासाठी असलेला अत्यंत खास व सगळ्या संकटातून बाहेर काढणारा असा अत्यंत प्रभावी व आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा जीवनामध्ये असा ग्रंथ आहे. स्वामी अवधूतांनी लिहिलेला कोणताही ग्रंथ तुम्ही घरात जरी ठेवला तरी तुमच्या जीवनामध्ये खूप फरक पडतो. तर वाचल्याने 100% जीवनामध्ये फरक पडणारच आहे. आमूलाग्र बदल होणार आहे. श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथामध्ये स्वामींचे आगमन कसे झाले, ते प्रकट कसे झाले, त्यांनी प्रत्येकाला कसे मार्गदर्शन दिले, प्रत्येकाला कशी दीक्षा दिली, प्रत्येकाला कसे संकटातून बाहेर काढले याचे वर्णन अध्याय पहिल्यापासून अध्याय 10व्या पर्यंत दिलेले आहे. स्वामींचे वेगवेगळे अवतार कसे, स्वामींनी वेगवेगळ्या अवतारामध्ये काय कार्य केले, काय आपल्याला उपदेश दिला, काय समाजामध्ये समाज प्रबोधन केले याचे संपूर्ण कथित वर्णन स्वामी अवधूतांनी स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. तर श्री स्वामी समर्थ सप्तशती हा ग्रंथ 7 दिवस संपूर्ण पहिला अध्याय ते 10व्या अध्यायापर्यंत असा वाचून काढायचा आहे व एकूण 7 पारायण आपण करायचे आहेत. हा ग्रंथ वाचायला अत्यंत सोपा आहे व याला मॅक्सिमम 1 तास लागू शकतो. तुम्हाला शक्य झाले संकल्पयुक्त उपासना तुम्ही ही करा. स्वामींना 9 तारखेला तुम्ही सकाळी उठून प्रार्थना करा. नित्याची उपासना झाल्यानंतर की हे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पुण्यतिथी निमित्त मी श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाचे दररोज 7 दिवस संपूर्ण अध्याय 1 व अध्याय 10 पर्यंत पठण करत आहे. ते आपल्या चरणी रुजू करून घ्या. मला योग्य मार्गदर्शन द्या. मला मनाची शक्ती द्या. माझं सगळं वाईट कर्म पुसून टाका. मला सकारात्मक ऊर्जा द्या. माझ्यात जेवढे पण दोष असतील, नकारात्मकता असेल ते काढून घ्या व मला सकारात्मक ऊर्जा द्या. कर्मशुद्धी द्या. पितृदोष त्यातून माझी मुक्ती द्या. सगळ्या पित्रांना मुक्ती द्या. चांगली बुद्धी द्या व योग्य निर्णय क्षमता द्या स्वामी. वा शक्य करा स्वामी. असा संकल्प करून स्वामींच्या चरणी ही उपासना 7 दिवस आपण अर्पण करायचे आहे. तुम्ही कोणत्याही संकटात अडकला असाल, तुम्हाला योग्य निर्णय घेता येत नसेल, मनामध्ये कुठल्याही निर्णयाविषयी स्पष्टता नसेल, मनाचा गोंधळ उडाला असेल, तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल किंवा कोणताही दोष असेल जन्मपत्रिकेमध्ये, तरी देखील तुम्ही ह्या ग्रंथाचे श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाचे दररोज पठण करायचे आहे. दररोज शक्य नसेल तर आता 7 दिवस तुम्ही 9 एप्रिल 2026 पासून स्वामी पुण्यतिथी पर्यंत म्हणजेच 15 एप्रिल 2026 पर्यंत याची एकूण 7 पारायण करायचे आहेत. जसे मी सांगितले हे वाचायला तुम्हाला फार वेळ लागणार नाही, 1 तास लागणार आहे. तर तुमची
जी काय उपासना आहे दररोजची ती तुम्ही करून घ्या. त्यानंतर स्वामींना 9 तारखेला संकल्प करा किंवा स्वामींच्या चरणी प्रार्थना करा नम्रतेने. त्यानंतर श्री स्वामी समर्थ ह्याचा एक माळ जप करा व श्री स्वामी समर्थ सप्तशती हा संपूर्ण ग्रंथ वाचून काढा, अध्याय पहिल्यापासून अध्याय 10व्या पर्यंत. शक्य झाल्यास स्वामींची दररोज 7 दिवस आरती देखील करा. असे 7 पारायण तुम्ही स्वामी पुण्यतिथीपर्यंत करा. आता ज्यांना या काळामध्ये शक्य नाहीये ते ह्या महिन्याभरात कधीही हे 7 दिवसांचं पारायण करू शकता. जर तुम्हाला दररोज 10 अध्याय वाचणं शक्य नसेल तर या महिन्यामध्ये तुम्ही दररोज 1 अध्याय असे 10 दिवस हे 10 अध्याय वाचून काढा. दररोज स्वामींची एकदा तरी आरती करा, शक्यतो ग्रंथ पठण झाल्यानंतरच करा. स्वामींना मनोभावे नम्रतेने शरण जा. तुमच्या जीवनात ज्या समस्या आहेत, ज्या प्रश्नामध्ये अडकलेला आहे तो नम्रतेने स्वामींना सांगा. मनोभावे प्रार्थना करून स्वामींचा श्री स्वामी समर्थ सप्तशती हा ग्रंथ वाचा. त्याला मनाला काय बोध होतोय तो समजून घ्या व नक्कीच हा ग्रंथ पूर्ण वाचून झाल्यानंतर स्वामी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील, मनामध्ये स्पष्टता देतील, निर्णय क्षमता देतील. ज्या गोंधळात तुम्ही अडकलाय त्यातून बाहेर काढतील व स्वामी प्रत्येक गोष्टीसाठी अशक्य शक्य करतील, कृपा आशीर्वाद देतील. तर ही उपासना तुम्ही करून बघा स्वामी पुण्यतिथी निमित्त. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील मला कमेंटद्वारे नक्की विचारा. हा ग्रंथ तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात अवेलेबल होऊ शकतो, ऑनलाईन पण अवेलेबल होऊ शकतो. जर तुमच्याकडे नसेल, स्वस्त आहे तसा तो 40 रुपीजलाच आहे, तरी देखील तुम्हाला विकत घ्यायचा नसेल तर तुम्ही मला कमेंट करून तुमचा ईमेल आयडी द्या, त्यावरती मी PDF फाईलद्वारे हा ग्रंथ तुम्हाला नक्की पाठवेल. तर ही उपासना तुम्ही करून बघा आणि जीवनामध्ये काय बदल होतोय स्वामींच्या चरणी शरणागती घेऊन नम्रतेने त्यांना अनन्य भावाने शरण जाऊन उपासना मनोभावे करून हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर ही उपासना स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण करूयात व स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊयात. हीच मी स्वामींच्या चरणी नम्रतेने प्रार्थना करते व आजचा कंटेंट एंड करते. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोबॉट स्वामी चॅनल. बाय फॉर नाव. बाय बाय. धन्यवाद.